तर नमस्कार मित्रांनो, जय गजानन. मी गजानन कातोरे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या केळी बागेत तणनाशकाचा आलेला रिझल्ट. मी माझ्या या केळी बागेमध्ये असं तण झालेलं होतं आणि आज पहिल्यांदाच मी यामध्ये एक तणनाशक मारलेलं आहे. ते कोणतं तणनाशक होतं आणि त्याचा रिझल्ट कसा आहे, मी याची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओतून देणार आहे. हे तुम्ही बघू शकता. खूप अशा मोठ्या प्रमाणात इथं गवत, केना हा आलेला होता आणि आज तणनाशक मारून मला 5 दिवस झालेले आहे. फवारणीच्या वेळेस मी शेतामध्ये नव्हतो, तरी तुम्हाला मी दाखवतो फवारणीच्या अगोदरची कंडिशन. तुम्ही समजू शकता. ही इथून आपली दुसरी बाग आहे पेरूची. यामध्ये ही सेम कंडिशन ही गवताची झालेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे गवत आणि एवढं तण आपल्या पेरू बागेमध्ये झालेलं होतं, केळी बागेमध्ये झालेलं होतं आणि आम्ही त्यामध्ये एक तणनाशक फवारलं, ज्याचं ग्लुफोसायनेट अमोनियम 13.5%, म्हणजे ज्याला आपण स्विफ्ट पॉवर म्हणतो. मी कंपनी वगैरे कोणतं नाव सांगत नाही. कोणत्याही एक ब्रँडेड चांगल्या कंपनीचंच तणनाशक तुम्ही वापरा, जेणेकरून रिझल्ट हे चांगले येतील. तर तुम्ही बघू शकता, खूप छान असे रिझल्ट आलेले आहे. म्हणजे याचेच जर आम्ही समजा निंदणी किंवा याच्यात वखर वगैरे किंवा रोटर केलं असतं तर खर्चही वाढला असता आणि या पिकाच्या मुळेही तुटल्या असत्या. त्यामुळे साहजिकच झाडाचं नुकसान झालेलं असतं. आणि हे जे तणनाशक आहे ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5%, हे मित्रांनो फक्त आणि फक्त हरितद्रव्यावर काम करते. म्हणजे हरितद्रव्य जिथं आहे, म्हणजे हिरवापणा जिथं आहे त्या भागावर हे पडलं तरच हे काम करते. आणि ज्यानंतर समजा केळीचं जे खोड आहे, जे समजा खाली काळं पडलेलं आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. राखाडी कलरचं किंवा काळं झालेलं आहे, अशा ठिकाणी या तणनाशकाचा कोणताच असा असर होत नाही. हे फक्त हरितद्रव्यावरच काम करते. त्याच्यामुळे कोणत्याही फळबागेत जिथं फळं झाडाची किंवा कोणत्याही पिकाची जी बुंदा आहे, जी काळी आहे, ही राखाडी किंवा काळ्या कलरची झालेली आहे, तिथं तुम्ही बिनधास्त मारू शकता, जेणेकरून त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. फक्त तुमच्या तणावरच परिणाम होईल आणि पूर्ण असा छानसा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर अजूनही असंच काही नवीन विषय असला तर मी तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. जय गजानन.